नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान वार्षिक परीक्षा अर्थात द्वितीय सत्राचा पेपर पाहणार आहोत. आपण एकूण 60 मार्कांसाठी हा पेपर असणार आहे. त्यामध्ये तोंडी गुण 10 मार्कांसाठी, लेखी गुण 50 मार्कांसाठी असणार आहेत. तोंडी परीक्षेसाठी कोणते प्रश्न विचारले जातील? प्रश्न पहिला, रक्ताची कार्य सांगा. प्रश्न दुसरा, 4Rचा सिद्धांत सांगा. प्रश्न तिसरा, कोण खरे बोलतंय? कृष्ण विवारातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो. आ. सूर्याची अंतिम अवस्था श्वेतबटू ही असेल. 2-2 मार्कांसाठी 3 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, आम्ल व आम्लारी ओळखणे. इथे एक सूचना दिलेली आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लिंबू रस व अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH यांचे नमुने वेगवेगळ्या परीक्षा नळीत घ्या. त्यामध्ये लिटमस कागद बुडवा व निरीक्षण नोंदवायचं आहे. नमुना द्रावण, लिंबू द्रावण, तांबडा लिटमस, निळा लिटमस, आम्ल आम्लारी, लिंबू द्रावण याची उत्तरे शेवटी दिलेली आहेत. ती सर्व आपण नंतर पाहूया. प्रश्न क्रमांक 5, 68 सेल्सिअस फॅरेनहीट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल? प्रश्न 5वा, 68 अंश फॅरेनहीट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल? लेखी चाचणी 50 मार्कांसाठी असणार आहे. त्यातील आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूया. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 10. त्यातील खालील पर्यायांपैकी योग्य पर्यायास गोल करा. गुण 5 आहेत. ATP तयार करण्याचा कारखाना असे कोणास म्हटले जाते? पर्याय लयकारिका, तंतुकणिका, रिक्तिका, लवके. दुसरी रिकामी जागा, WBCची निर्मिती टिंबटिंबमध्ये होते. पर्याय अस्थिमज्जा, केशवाहिन्या, धमन्या, अल्बुमिन. 3. हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन टिंबटिंब पूर्ण असते. अष्टक, षष्टक, द्विक, एकक. चौथी रिकामी जागा, प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर पर सेकंद एवढा आहे. 3 लाख, 3,15,000, 3,28,000, 3,41,000. पाचवी रिकामी जागा, थर्मोकोल टिंबटिंब सेल्सिअस तापमानाला द्रव अवस्थेत जातो. पर्याय 40, 65, 81, 100. अशा 5 रिकाम्या जागा 5 मार्कांसाठी आहेत. प्रश्न क्रमांक 6व्यातला ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन इत्यादींची एकूण संख्या 1000 इतकी आहे, तर या ध्वनी तरंगाची वारंवारता किती असेल? प्रश्न दुसरा, शेजारील आकृतीत प्रकाशाचे कोणत्या प्रकारचे परावर्तन दर्शविले आहे? प्रश्न तिसरा, PVCचा एक उपयोग लिहा. प्रश्न चौथा, व्याख्या लिहा. भूपरिसंस्था. प्रश्न 5, खगोलशास्त्रामध्ये मोठी अंतरे मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? प्रश्न क्रमांक 7, दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 10 आहेत. त्यामधील शास्त्रीय कारणे लिहा 4 गुणांसाठी. त्यामध्ये 2 विचारलेले आहेत 2-2 मार्कांसाठी. त्यातील पहिला, तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. गुण 2, दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही. गुण 2. ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण गुण 6 आहेत. त्यातील पहिल्याला 2 गुण आहेत. शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा. खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर बुडबुडे दिसतात. 2. खालील चित्रात दर्शविलेल्या आकृतीची रचना कोणत्या उपकरणाची आहे ती रचना लिहा. आकृती दिलेली आहे. आकृतीची वेगवेगळी नावे दिलेली आहेत. तापमापे, ढवळण्याची कांडी, बाहेरील भांडे, हवेची पोकळी, उष्णतारोधक कडे, आतील भांडे, उष्णतारोधक झाकण. 2 मार्कांसाठी आहे आणि ती रचना आपल्याला लिहायची आहे.
पर्यावरण व मानवी आरोग्यावर काचेचा होणारा परिणाम व उपाययोजना लिहा. 2 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 10 अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 4. 1. 3 किलोग्रॅम वस्तुमानची वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10 अंश सेल्सिअस पासून 17 अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, तर वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे? 2 गुण. खालील चित्राचे वर्णन लिहा. 2 गुणांसाठी आहे. ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्यावे लागतात ते लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील दुसरा, घटक अणूंपासून खालील संयुगाची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या रेखाटनाने दर्शवा. सोडियम क्लोराईड NaCl दाखवायचं आहे. सोडियमचा अणुअंक 11 घ्यायचा आहे आणि क्लोरीनचा 17 आणि त्यामध्ये गोल काढून इलेक्ट्रॉन सेपरेट दाखवायचा आहे Na+Cl. प्रश्न क्रमांक 9. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 10. त्यातील अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्कांसाठी आहेत. त्यामध्ये 2 विचारलेले आहेत 2-2 मार्कांसाठी. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहायचे आहेत. म्हणजेच थोडक्यात सूर्याचेच गुणधर्म लिहायचे आहेत. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? 2 गुणांसाठी. ब. खालील प्रश्न सोडवा. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थावर काय परिणाम झाले आहेत असे तुम्हाला वाटते ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे. 3 गुणांसाठी. 2. खालील चित्र कशाचे आहे? यापासून ध्वनी कसा निर्माण होतो? 3 गुणांसाठी आहे. चित्र दिलेलं आहे आकृती थोडक्यात आणि त्यामध्ये अन्न गिळताना दाखवलेला आहे. श्वासन नलिकाचा मार्ग झाकणारी झडप दाखवलेली आहे. स्वरतंतू दाखवलेले आहे. श्वसन नलिका दाखवलेली आहे. अन्ननलिका दाखवलेली आहे आणि ध्वनी कसा तयार होतो ते आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 10. दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रसंग अभ्यासायचा आहे. गुण 5 मार्कांसाठी विचारलेला आहे हा. स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संत पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना. खालील प्रश्नाच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा. त्यासाठी प्रश्न, प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे याचा काही संबंध आहे का व कसा ते आपल्याला लिहायचं आहे. 2 गुणांसाठी. यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार लिहायचे आहेत. 3. प्रकाश परावर्तनाच्या प्रकारामध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का ते लिहा. गुण 1. ब. खालील क्रिया लक्षात घेऊन प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 मार्कांसाठी. त्यातील पहिला प्रश्न 2 मार्कांसाठी. खालील क्रियांचे पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया व पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया असे वर्गीकरण करा. पेशी भक्षण, विसरण, परासरण, पेशी उत्सर्जन. 2 गुणांसाठी. परासरण म्हणजे काय? 1 गुण. खालील आकृतीतील दर्शवलेल्या परासरण क्रिया ओळखून त्यांना नावे द्यायची आहेत. H2O दाखवलेला आहे. रिक्तिका, अतिपरासरी, समपरासरी, अवपरासरी. त्यांची नावे लिहायची आहेत. आता आपण वरील प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची पाहूया. तोंडी 10 मार्क, लेखी 50 मार्क, एकूण 60 गुण. तोंडी परीक्षेसाठी जे प्रश्न दिलेले होते त्याची यामध्ये उत्तरे दिलेली आहेत. त्यातील प्रश्न पहिला, रक्ताची कार्य सांगा. वायूंचे परिवहन, पोषण तत्वाचे वहन, टाकाऊ पदार्थाचे वहन, शरीर रक्षण, विकर व संप्रेरके परिवहन, तापमान नियम, शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षारांचा समतोल ठेवणे, रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे. प्रश्न दुसरा, 4Rचा सिद्धांत सांगा. रेड्यूस कमीत कमी वापर, रियूज पुन्हा उपयोग करणे, रिसायकल पुनर्चक्रीकरण, रिकवर
पुन्हा प्राप्त करणे. कोण खरे बोलतोय त्यातील पहिलं चूक, दुसरं बरोबर आहे. लिंबू रस तांबडा आम्ल पदार्थी आहे. NH4OH निळा लिटमस आम्लारी. प्रश्न क्रमांक 5, 68° याचं आपल्याला सेल्सिअस आणि केल्विनमध्ये रूपांतर करायचं होतं, ते इथं करून दाखवलेलं आहे. सूत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण सेल्सिअसमध्ये रूपांतर केलं तर 20° होणार आहे आणि केल्विनमध्ये केल्यानंतर 293.15 होणार आहे. लेखी चाचणी त्यातील प्रश्न क्रमांक 6 सर्व रिकाम्या जागांची उत्तरं दिलेली आहेत. 1 तंतुकणिका, 2 अस्थिमज्जा, 3 द्विक, 4 3 लाख, 5 100. त्यांचे पर्याय क्रमांक पण दिलेले आहेत इथे लिहून. नंतर बचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6ची पण उत्तरं इथे दिलेली आहेत. PVCचे उपयोग दिलेले आहेत. भूपरिसंस्थेची व्याख्या दिलेली आहे. जास्त वेगाचं प्रकाशवर्ष हे एकक आहे. PVCचे उपयोग बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी. भूपरिसंस्थेची व्याख्या, ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7ची सर्व उत्तरं दिलेली आहेत. ती सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्यावीत. प्रश्न क्रमांक 7 प्रश्न तुम्ही पाहायचा आहे आणि इथे उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बचं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8ची उत्तरे दिलेली आहेत आणि ब. प्रश्न क्रमांक 8 त्यातील दुसरा इलेक्ट्रॉन स्वरूपण काढून दाखवलेला आहे. NaCl. Na काढल्यास 1 गुण, Clची डायग्राम काढल्यानंतर 1 गुण, दोन्ही काढल्यानंतर पुन्हा 1 गुण, असं 3 मार्कांसाठी असणार आहेत. आपल्याला इथं शेजारी गुणदान पद्धती पण दिलेली आहेत, म्हणजे तुम्ही किती लिहिल्यानंतर किती मार्क्स मिळणार हे पण इथं दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. वरती आपण प्रश्न क्रमांक 9 पाहिलेला आहे, त्याची सर्व इथं उत्तरं आहेत. आणि बचं पण दिलेलं आहे. आणि शेवटी प्रश्न क्रमांक 10 त्याचीही इथे उत्तरं दिलेली आहेत. ही उत्तरं लिहून घेत असताना विद्यार्थ्यांनी इथे व्हिडिओ स्टॉप करून उत्तर सर्व पाहून वहीत लिहायचं आहे आणि पाठ करा. धन्यवाद.